आमदार निलेश लंके उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येते। आज सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आलेले आहे भाजपकडून आणि उद्याच निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। सुजय विखेंच्या विरोधात लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे, कारण आपल्याला अहमदनगर मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी अशी निलेश लंके यांची अपेक्षा होती। सुजय विखे पाटील हे सध्याचे तिथले विद्यमान खासदार आहेत आणि नुकतीच काही वेळापूर्वी भाजपने जी यादी जाहीर केली त्यामध्ये अहमदनगरचे उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच उद्या लगेचच जर निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कुणाला जाणार आणि या मतदारसंघामध्ये निलेश लंके यांना उमेदवारी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। या संदर्भातली आणखीन माहिती आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला देतील। निलेश, कविता, 2 दिवसांपूर्वीच निलेश लंके यांचा पुण्यामध्ये पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं, मात्र अचानक काही कारणास्तव हा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता। उद्या मात्र संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची 4 वाजता पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे। आजच भाजपची लिस्ट जाहीर झाली आणि याच्यामध्ये नगर दक्षिणचे उमेदवार म्हणून सुजय विखे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यांच्याच विरोधात आता मैदानामध्ये निलेश लंके उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। कदाचित उद्याच शरद पवार यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाहीये। खरं तर सध्या नगर जिल्ह्यातलं आपण राजकारण पाहिलं तर सध्या राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी 6 खासदार आहेत, पैकी 3 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात आता होणार आहेत, कारण निलेश लंके यांचा प्रवेश झाला तर निलेश लंके, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे अशी ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आणखीन एक महत्वाची बाब अशी, मागच्या काही दिवसांपासून राम शिंदे जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्याशी सातत्यानं जवळीक साधताना निलेश लंके आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे निलेश लंके यासोबत राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार अशा पद्धतीची ताकद वाढताना पाहायला मिळेल आणि सुजय विखे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कविता, निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल। तर निलेश लंके हे उद्याच शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे। सध्या ते अजित पवार यांच्या सोबत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।